सिटीजन पेपरचा निषेध असो, सिटीजन पेपरचा निषेध असो, मुजीब यांचा निषेध असो, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तथाकथित नगराध्यक्षाचा निषेध असो, लोकाला दंगली घडून देण्याचा धमकी देणाऱ्या पत्रकाराचा निषेध असो, संभाजी राजेंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. दिनांक 11 रोजी संध्याकाळी 1 ते 4 सुमारास मोमीनपुरा भागात एक मोठी पोलीस रेड झाली. त्या रेडमध्ये 50 गाई जवळजवळ सापडल्या. 10 आरोपी होते, त्यातले काही नावं कमी करण्यात आले. परंतु पोलिसांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी, SP साहेबांनी जो काही हा प्रचंड मोठा साठा जप्त केला किंवा प्रचंड मोठी कारवाई केली, त्यांचं आम्ही अभिनंदन सगळं हिंदू समाजाच्या वतीने अभिनंदन करतो. कारण हा गोवंश समाज जो आहे, हिंदू समाज, आम्ही त्यांना मानतो. त्या गायांची कत्तल करून हे लोक हिंदू सरनदीच्या पात्रात ती घाण पसरून दुर्गंधी आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. राहिली बाब त्यांचं कुलूप तोडायची, तर ते काय गाईच्या गोट्यात झोपत नाही, कोणी कुलूप तोडलं वगैरे नाही. पोलिसांचं काम पोलिसांनी केलं. मुजीब नावाचा तथाकथित नगराध्यक्ष पत्रकार हा पोलिसांना धमकी देतो, दंगली घडून आम्ही दंगली करील किंवा दंगल करायचे आहेत का, म्हणजे हा कोणाचा पाठीराख आहे? कायदेशीर लोकांच्या का बेकायदेशीर मागं? गोवंश हा कायदा आहे की गोवंश कत्तल करणे हा कायदा आहे. मग त्या कायद्याच्या मागं तुम्ही काय करता? तुमची पत्रकारिता काय करते? तुम्ही लोकशाहीचे 5 स्तंभ आहेत, तुम्ही जातीत तेढ निर्माण करता का? आणि मग तुमची पत्रकारिता कशासाठी आहे? ती पत्रकारिता रद्द करावी म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना सांगणार आहे, निवेदन देणार आहोत. आणि अशा लोकांनी जाती दंगे भडकण्याचा प्रयत्न करू नये, नाही तर आम्ही त्याला हिंदू सकल समाजाच्या वतीने योग्य ते धडा शिकवू. आणि अजून तिथं जे कारवाई झाली त्या जागेवरती आम्ही बुलडोजर फिरविण्याची मागणी करत आहोत. कारण ती बेकायदेशीर जागा आहे, तिथं कसल्याच प्रकारची परवानगी नसताना यांनी घरं बांधलेली आहेत. त्याची पूर्णतः सगळी चौकशी करून तिथं बुलडोजर फिरविण्यात यावे, ही आमची टायगर ग्रुपच्या वतीने एक मागणी आहे. पहिले जो कत्तलखाना झाला आहे तो आहे बेकायदेशीर. तिथं कारवाई झाली ती बेकायदेशीर. कारण की ह्याला गोवंश ठेवायचा काय अधिकार तोंडून एका ह्याच्यात? जे कत्तलखाना आहे सर्वात पहिले ते उद्ध्वस्त करावं प्रशासनाने. आणि जे पेपरात दिले त्यांनी एकतर्फा बाजू मांडलेली पूर्ण. कारण की ते लोकप्रतिनिधी शहराचे, आणि लोकप्रतिनिधी जर 2 समाजात ते निर्माण करण्यासारख्या गोष्टी करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने काहीतरी पर्याय करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. कारण की जर लोकप्रतिनिधी अशी भाषा वापरत असली तर आम लोक काय करतील, जनता जी आहे बीड शहराची. कारण की एक समाज भयभीत आहे ह्या गोष्टीमुळं की बाबा ह्यांनाच काय दंगली घडवायचे का बीड शहरात. त्याच्यामुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण आहे. ह्याला प्रशासन काय करणार आहे आता ह्या गोष्टीला? कारण ते कत्तलखाना जे झालेलं आहे ते 100% उद्ध्वस्त झाल्याशिवाय हिंदू समाज हा आता शांत बसणार नाही आहे. गाय ही गोमाता आहे हिंदू समाजाची, जी आपण पूजन करतो, आणि ती जी कत्तल होते इथं, तर जवळ तक ते कत्तलखाना हे होत नाही, बुलडोजर चालत नाही तिथं, तवर तक आम्ही थांबणार नाही. कारण की जर हे 8 दिवसात पडलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे कलेक्टर ऑफिससमोर, सर्व हिंदू बांधव रस्त्यावर घेऊन.